नमस्कार मंडळी. आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना नेहमी सन्मार्गावर घेऊन जातात. स्वामी नेहमी भक्तांना सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींना गुरु म्हणून अनेक जण पूजतात, त्यामुळे स्वामींचा वार देखील गुरुवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार पाहता गुरुग्रहाला आपण स्वामीशी जोडू शकतो. गुरुला ज्ञान, भाग्य आणि शिक्षणाचा कारक ग्रह मानला जातो. गुरुचे पाठबळ ज्या व्यक्तीला मिळते ती व्यक्ती आयुष्यात निश्चित प्रगती करते असे मानले जाते. त्यामुळे गुरुची कृपा मिळणे म्हणजे साक्षात स्वामींचे आशीर्वाद मिळणे होय. पाहुयात गुरुच्या म्हणजे स्वामीच्या आवडत्या राशी कोणत्या आहेत. अशक्यही शक्य करतील स्वामी या वाक्याने प्रत्येक व्यक्तीच्या मनाला आधार मिळतो. स्वामींची सेवा अनेक जण गुरु रूपात करतात. स्वामींनाच साक्षात दत्त गुरूंचा अवतार मानला जातो. त्यामुळे स्वामींचा वार देखील गुरुवार आहे. गुरुवारी स्वामींची सेवा, व्रत भक्त मनोभावे करतात. मात्र ज्योतिषशास्त्रात देखील गुरुला अत्यंत महत्त्व आहे. गुरुग्रह हा ज्योतिषशास्त्रात अतिशय शक्तिशाली आणि शुभ ग्रह मानला जातो. गुरुचे पाठबळ एखाद्या व्यक्तीला मिळाले तर ती व्यक्ती आयुष्यात प्रगती करून यश मिळवते. गुरुग्रहाला स्वामींशी देखील जोडले जाते. त्यामुळे ज्या राशीवर गुरुची कृपा असते त्यांच्यावर स्वामींचे आशीर्वाद देखील असतात. गुरुच्या आवडत्या राशीचं स्वामींच्या देखील फेवरेट राशी असतात. पाहूयात कोणत्या राशी स्वामींना प्रिय आहेत. कर्क राशीमध्ये गुरु उच्च स्थानी असतो. त्यामुळे गुरु वरच्या स्थानी असल्याने तो प्रभावी होतो व शक्तिशाली बनतो. याचा फायदा कर्क राशीच्या लोकांना होताना दिसतो. कर्क राशीच्या लोकांवर कायम स्वामींची कृपा होते. या राशीच्या लोकांना कौटुंबिक सुख निरंतर मिळते. स्वामींच्या आशीर्वादाने आयुष्यातील अडथळे दूर होऊन योग्य मार्ग मिळतो. तसेच यांच्या कुटुंबात सुख शांती व भरभराट होताना दिसते. आर्थिक स्थिती देखील चांगली असते. स्वामी कृपेमुळे सर्व काही सहज पूर्ण होते. सिंह राशीचे स्वामी ग्रह सूर्य आहेत. त्यामुळे सूर्य आणि गुरुचे अनेक गुण समांतर असल्याने सिंह राशीच्या लोकांवर गुरुची म्हणजेच स्वामींची कृपा असते. या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये कायम स्वामीची साथ मिळते. आयुष्यात हे लोक यश संपादन करतात. हे लोक आपल्या बुद्धीने जग जिंकतात. ज्या क्षेत्रात सिंह राशीचे लोक काम करतात तिथे आपला ठसा उमटवतात. स्वामी कृपेने यांची बौद्धिक क्षमता उच्च असते. आर्थिक बाबतीत देखील परिस्थिती यांची उत्तम पाहायला मिळते. धनु ही गुरुची स्वतःची राशी आहे. या राशीच्या लोकांवर स्वामी कृपा करतो. धनु राशीच्या लोकांना वैयक्तिक जीवनात स्वामींची विशेष कृपा मिळते. या राशीचे लोक आपल्या पर्सनल लाईफमध्ये कायम सुखी असतात. धनु राशीचे लोक अत्यंत धार्मिक असतात. त्यांचा स्वभाव सरळ असतो. ते जाणून बुजून कोणाचेही मन दुखावत नाही. तसेच या राशीचे लोक विश्वासू असतात. कौटुंबिक सुख यांना अपार मिळते. गुरुकृपेने यांचे वैवाहिक आयुष्य संसार सुखाने चालतो. तसेच आपला व्यवसाय नोकरीत देखील गुरुची साथ यांना मिळते व आर्थिक स्थिती कायम चांगली पाहायला मिळते. मीन राशीचे स्वामी गुरु असल्याने या राशीवर स्वामींची कृपा कायम राहते. गुरु या राशीच्या लोकांना प्रत्येक परिस्थितीत मार्गदर्शन करतो. आयुष्यात संकटे व आव्हाने आली तरी त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग स्वामी यांना दाखवतात. या राशीचे लोक थोडे हळवे असतात. मीन राशीचे लोक अत्यंत प्रामाणिक असतात. ते हळव्या स्वभावाचे असल्याने छोट्याशा गोष्टीने देखील दुखावतात. मात्र स्वामींच्या आशीर्वादाने कणखर बनतात. कोणत्याही गोष्टीचा मानसिक ताण लगेच घेतात. त्यामुळे गुरु या राशीच्या लोकांना मानसिक शांती प्रदान करण्याचे काम करतो. तसेच यांच्या आयुष्यात देखील सुख समृद्धी टिकून राहते. कुटुंबातील लोकांची साथ या राशीच्या लोकांना कायम मिळते. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवीन महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.